तर या ठिकाणी पाठवायचे आहेत. V24 आपला 12वा खेळाडू आपण पाठवायचा आहे. V24 चंदन सार वर्सेस आपण पाहतोय खामलोली. मंगेश येत आहेत. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कमध्ये मंगेश आहेत. नितेश आणि रुपेश दोन धुरंधर मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू. यावेळी चेंडूला आपटलाय. चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडू. या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र यश पदरात पडत नाहीये. प्रयत्न करावे लागतील. पहिला चेंडू सुद्धा आपण पाहिला थोडासा मिडल आणि लेग स्टंपच्या वरून जाताना चेंडू पाहिला. तो सुद्धा आपण निर्धाव चेंडू जाताना पाहिला. यानंतर आपण ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न केला होता. तो सुद्धा निर्धाव. दोन बॅक टू बॅक बिंदी गेन. प्रेशर असेल. यावेळेला आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील सामने आहेत. पहिला चेंडू पुन्हा एकदा. तिसरा चेंडू यावेळेला आपण पाहिलाच. डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर अवांतर घोषित करतायत. एक श्री गणेशा करतायत. मुहूर्त चांगला झालेल्या व्हाईटच्या रूपाने मात्र एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. नितेश आणि रुपेश आपण दोन फलंदाज यावेळेला क्रीज वरती पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती मंगेश. यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर आपण म्हणतो ना परफ्यूम डिलिव्हरी ॲज लाईक दॅट. या वेळेला मात्र दुसरी रन काढण्याचा एक जोखीम भरा प्रयत्न केला होता मात्र तो सुद्धा सक्सेसफुल ठरतोय. आणि म्हणून म्हणतात ना की जोखीम स्वीकारा. यश पाहिजे असेल तर रिस्क फॅक्टर स्वीकारावा लागेल. अगदी शेअर मार्केटचं सुद्धा तेच सूत्र आहे. जेवढी रिस्क मोठी तेवढा फायदा जास्त. आणि या वेळेला अगदी जिथे एकही रन नव्हते त्या ठिकाणी मात्र 2 धावा चित्त्याच्या चपळाईने चाणाक्षपणे पूर्ण करताना खामलोलीचा संघ नितेश आणि रुपेश. पुढचा चेंडू ना मंगेश. यावेळी चेंडू आपटलाय. अगदी तिखट बाउन्सर यावेळेला आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू जे सांगता होते. आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडू खेळून झालेले आहेत. या 4 चेंडूमध्ये अवघ्या धावा हवेत धावा आहेत अवघ्या 3. म्हणजे कुठेतरी विचार करावा लागेल. खामलोलीच्या फलंदाजांना मोठे फटके घ्यावे लागतील. पॉवर प्लेचं षटक आहेत. यावेळेला लेग साईडला मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता मात्र डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर असणारा चेंडू पंच आमच्या इथे दर्शवतायत की हा अवांतर आहे. वाईट चेंडू आहे. वाईट चेंडूने स्कोरबोर्ड वाढतोय. 4 धावांवरती जातोय. अजूनही सूर गवसलेला नाहीये. अजून बॅट आणि बॉलचा काही संगम होत नाहीये नीटचा. मंगेश आहेत गोलंदाजी मार्कवरती. आपला षटकातील 5वा चेंडू घेऊन येतील. यावेळी पुन्हा चेंडू आपटलाय. डाव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळत आहेत आणि दर्शवतायत वाईट खराब चेंडू आहे. बॅक टू बॅक 2 खराब चेंडू. म्हणजे आपण पाहिलं या षटकामध्ये तब्बल 3 खराब चेंडू हाताळलेले आहेत. 3 चेंडू खराब हाताळलेत म्हणजे 3 अवांतर धावा. तर नितेशच्या बॅटमधून आलेले 2 धावा तब्बल 5 धावा या स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. यावेळी पुन्हा कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा लागली आणि टेकन. अप्रतिम कॉट बिहाइंड आउट होता येतं. मिस्टर आपण पाहतोय फलंदाज नितेश. नितेशच्या जागी कोण येईल तोपर्यंत एक घेऊया आपण छोटासा डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे धन्यवाद. बोला. स्कोर वैतीपाड्याचे उमेश आहेत. उमेश वैती आपण यायचं आहे इथे स्टेजवरती यायचं आहे. आपलं काही काम आहे. उमेशजी वैती. तर स्कोरबोर्ड पाहिला आपण 5 धावा आतापर्यंत अंकित होत आहेत. 5 चेंडूंचा खेळ या आतापर्यंत संपुष्टात आलेला आहे. रुपेश आणि अंकित ही जोडी मध्ये मैदानामध्ये सज्ज आहेत. खूप मोठं षटक आपण पाहतोय. तब्बल 3 वाईट चेंडू या षटकामध्ये येताना मंगेश यांच्या. जरी 3 वाईट आले असते तरी सुद्धा मोठे फटके मात्र अजून एकही लागलेले नाहीये.
त्यामुळे चांगलं षटक या वेळेला संपुष्टात येताना निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर षटक क्रमांक 1 संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण स्कोरबोर्ड वरती पाहतोय. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. तसेच खामलोलीचा संघ या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून आपण असं एक सांगू इच्छितो की त्यांच्या परिसरामध्ये येत्या 19, 20, 21 एक कबड्डीचा मोठा महासंग्राम पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी कबड्डीची स्पर्धा जाणता राजा संस्थानातर्फे आयोजित केलेली आहे. 55,000चं तब्बल पहिलं पारितोषिक असणार आहे. तर उत्कृष्ट चढाई मालिकावीर आणि पकड यांच्यासाठी 4,444 रुपयाचं भलं मोठं बक्षीस लावलेलं आहे. धुकटन या ठिकाणी आपण या कबड्डीचा महासंग्राम पाहणार आहोत. 19, 20 आणि 21 डे नाईट स्वरूपात हे सामने होतील. चला दरम्यान आपण बघूया षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. चेंडू आपटला. या वेळेला बाउन्सर पुन्हा एकदा बघा. या वेळेला बाउन्सर जास्त हाताळले जात आहेत V24 संघाकडून, कारण माहिती आहे की या वेळेला जी हवा आहे ना ती समोरच्या दिशेने आहे. त्यामुळे जर त्या हवेपासून जर वाचायचं असेल, जर कमीत कमी फटके यावे असे जर वाटत असेल तर मात्र बाउन्सर म्हणजे तिखट बाउन्सर मात्र या ठिकाणी बेस्ट उपाय असू शकतो. तोच या ठिकाणी आजमावतायत. पुन्हा एकदा चेंडू हवेत फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दौड लावतायत. क्षेत्ररक्षण करताना थोडीशी फंबल होते, तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धाव्यांनी स्कोरबोर्ड आपण पुढे जाताना पाहतोय. 7 धावा आतापर्यंत अंकित होत आहेत स्कोरबोर्ड वरती. 1.3 षटकाच्या समाप्तीनंतर थोडा खूप पिछाडीवरती दिसतोय खामलोली संघ. थोडासा विचार करावा लागेल, कोण पुढे येईल, कोण जबाबदारी स्वीकारेल, कुठे फटके आपण जास्तीत जास्त मारू शकतो, कारण धावा शेवटी धावफलकावरती असणे तितकंच गरजेचं आहे. पंच पाहतो आपण अक्रम शेख आणि किशोर पाटील. लॉंग रनअप. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. सेफ झोन मध्ये चेंडू जाईल आणि चेंडू दान 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 करत जातोय. सीमा रेषेच्या लगत येईल. चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. स्टेप आउट झाले होते. एक मोठा फटका मारण्याच्या तयारीमध्ये होते, पण योग्य वेळेला कळलं की हा सुद्धा एक बाउन्सर आहे आणि स्वतःला सांभाळलं, थांबले, जागा बनवली आणि चेंडूला पाठवलं फाईन लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. पुन्हा पुढचा चेंडू. या वेळेला लोअर फुल टॉस अँड गॉन. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅक टू द डग आउट. मिस्टर आपण पाहतोय या वेळेला रुपेश. आपण पाहिलं की चेंज ऑफ पेस केला होता, गती थोडीशी रोखून धरली होती, त्यामुळे मात्र आधीच स्ट्रोक खेळले गेले आणि तदनंतर बॉल आला आणि त्यामुळे मात्र त्रिफळाचित होताना आपण बॅटरला पाहिलं. रुपेश बॅक टू द डगआउट. त्यानंतर मात्र मैदानामध्ये येत आहेत विश्वनाथ. 11 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना दीपेश यांचं. यावेळी पुन्हा एकदा बॅटची कडा लागले. चेंडू पुन्हा एकदा जाईल फाईन लेगच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने पडतायत आणि त्या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषा पार. येईल चौकार. बॉयफ्रेंड 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 बॉयफ्रेंड. बोरी तुझी कमर लचकत जाई, बोरी तू 18 वर्षाची
माझी हाय काय पोरी तुझा बॉयफ्रेंड हाय काय नाही पोरी तुझा बॉयफ्रेंड हाय काय नाही रोज ही शायनिंग मारत जाई हा पोरी तुझा बॉयफ्रेंड हाय काय नाही धन्यवाद डीजे. यावेळेला मात्र व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड ही गाणी लावली जात आहेत. ऑनलाईन जोडलेले आमचे प्रेक्षक आहेत. आज व्हॅलेंटाईन डे जरी असला तरी आज आपली भारतीय संस्कृती मातृपितृ पूजन दिवस म्हणून आजचा दिवस साजरा करत असते. नक्कीच या दिवसाला मात्र विसरू नका. ज्या आईने ज्या वडिलांनी आम्हाला घडवले, ज्यांच्यामुळे आम्ही या धर्तीवरती आलेलो आहोत, लहानाचं मोठं करण्यामध्ये ज्यांनी अगदी खूप प्रयत्न केलेले आहेत, खूप काबाड कष्ट केलेले आहेत. जे जे आमच्यापाशी नव्हतं ते आम्हाला त्यांनी मिळवून दिले. स्वतः मात्र आपण पाहतो की त्यांच्या ताटातला एक घास आमच्यासाठी सुद्धा काढून दिला. पहिली आमची भूक आणि त्यानंतर ते स्वतः जेवलेले आहेत. प्रत्येक क्षणोक्षणी ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे असे आई बाबा आणि आई बाबांना आपण कृतज्ञतापूर्वक आजच्या दिवशी मात्र वंदन करण्यासाठी विसरू नये. आणि आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे पुलवामा येथे झालेला बॉम्बस्फोट तोही आजच्याच दिवशी घडला होता. त्यामुळे नक्कीच थोडंसं व्हॅलेंटाईन डेला बाजूला ठेवून ह्या दिवसांकडे कसं पुढे येता येईल की जेणेकरून आपली संस्कृती जोपासली जाईल, आपली संस्कृती पुढे येईल, याचा नक्कीच आपण विचार करणार आहोत. यावेळेला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मात्र या ठिकाणी जजमेंट चुकले. मात्र चेंडू जाईल वन बाउन्स चौकार 4 धावांसाठी. नाही माझा बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड मी नाही कोणाला पटायची माझी चमचम पैजण वाजते मी तर नाचायची यावेळेला पाहतो तिसरं षटक प्रगती पथावरती असताना पहिला वाईड आणि त्यानंतर चौकार. यावेळेला पुन्हा एकदा तिखट बाउन्सर पण डोक्याच्या खूपच वरून पंच आम्हाला इथे दर्शवतायत. हा वाईट बॉल आहे ओव्हर दी हेड आणि वॉर्निंग सुद्धा दिली जाते पंचांच्या माध्यमातून की एक अटेम्प्ट आपण करू शकतायत आणि तो अटेम्प्ट तुमचा झालेला आहे. कारण यानंतर पुन्हा जर असाच प्रकारचा जर चेंडू हाताळला तर मात्र तो सुद्धा खराब दिला जाईल, नो बॉल म्हणून घोषित केला जाईल. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडूला पाठवलं ऑन साईडला. त्या ठिकाणी मोठा रनअप आहे. चांगल्या पद्धतीने थ्रो सुद्धा केलेला आहे. तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण होत आहे. या 2 धावांनी आपण स्कोरबोर्ड पाहतो पुढे जाताना 23 धावा या स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 2 गडी जरूर बाद झालेले आहेत. 5 षटकांचे सामने असतील कारण कालपासून आपण पाहतोय तर पहिल्या दिवशी आपण 4-4 षटकांचे सामने घेतले होते कारण थोडंसं लेट झालं होतं. ओपनिंगचा दिवस होता, उद्घाटनाचा समारंभ खूप वेळ चालला आणि तदनंतर आपण 4 षटकांचे अगदी दुसऱ्या फेरीचे सामने घेतले होते. यावेळेला आपण पाहतोय एक आमंत्रित संघ खामलोली ज्यांचे खूप सारे नातेवाईक या परिसरामध्ये आहेत आणि नातेवाईकांनी आमंत्रित केले की या आणि तुमचा पाहुणचार करण्याची संधी आम्हाला द्या. या वेळेला मात्र आपण पाहतोय मैदानाच्या खूपच बाहेर, पिचच्या बाहेर व्हाईट नो असला असता, परंतु आपण जेव्हा बॅटरची क्रीज जिथे असते त्या क्रीजच्या पलीकडे जर बॉल पडला तर मात्र तो भले पिचच्या बाहेर पडला तरी सुद्धा त्याला वाईट दिलं जातं. म्हणून आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय बघा, बॉल जसा रिलीज झाला त्यानंतर पिचच्या बाहेर जरूर पडला मात्र क्रीजच्या आतमध्ये असतानाच. यावेळेला मात्र आपण पाहतो हवाई सपाट टाटा बाय बाय करते हुए गेंद निकल पड़ी है. 6 रन, षटकार, 6 धावा. असं नका बघू अहो येते मला लाज केला शृंगार आज घातला या साज दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी. धन्यवाद डीजे. यानंतर एक उत्तुंग षटकारानंतर पुन्हा एकदा गोलंदाज सतीश सज्ज होतोय. यावेळेला गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा हवाई सफर, जैसी गेंद वैसा नतीजा, यूज 6, षटकार.
36 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. 2.5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. तिसरं षटक अजून मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू यावेळेला सेन्सेबल क्रिकेट. 2 मोठे फटके आल्यानंतर मात्र यावेळेला सन्मान दिला जातो. एक खूप मोठं षटक आपण पाहिलं. 3 वाईट आणि त्यानंतर एक चौकार, 2 षटकार, डबलची धाव, त्यानंतर 1 धाव, असे तब्बल 22 धावांचं हे महागडं, अति महागडं षटक ठरतंय. सतीश यांचा 37 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. चौथं षटक कोण हाताळेल यासाठी आपण घेऊया छोटासा एक ब्रेक. छत्रपती छत्रपती या संकेत आणि विश्वनाथ यावेळेला आपण पाहतो. अंकित 19 धावांवरती खेळतात. 7 मध्ये 19 बनवलेले आहेत. अंकित आणि विश्वनाथच्या आपण पाहतो 1 चेंडूमध्ये चौकार, 4 धावा. आंबिलीचा तब्बल स्कोअर पाहिला धाव फलकावरती तर 37 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. दीपेश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती सामना करतील. अंकित, पहिला चेंडू दीपेश यांचा. यावेळेला पाहिला आपण उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच थोड्या वेळ थांबले होते की बाईची धाव घेतायत की काय. नक्कीच त्याचा विचार विनिमय अगदी चालू होता. अगदी चाणाक्ष पंच या ठिकाणी आपण पाहतोय. आणि खराब बॉल या ठिकाणी हाताळला जातो. स्कोरबोर्ड वरती 38 धावा लावल्या जात आहेत. आम्हाला धीरू इशारा करतायत किती नक्की स्कोर होतोय. V24 थोडा विचार विमर्श करतील यात काही शंका नाही. पुन्हा एकदा आसमानी सफर, हवाई सफर, एयर हॉस्टेस को टाटा बाय बाय करते हुए गेंद निकल पड़ी है. 6 रन, षटकार. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय की जसा पट्ट्यात भेटला चेंडू तसा मात्र पाठवला डाऊन द ग्राउंड. अगदी आसमानी सफर. 6 धावांसाठी यूज, मॅग्निफिकन्स, षटकार. खामोली संघाचा आता मात्र स्कोर आपण पाहतोय तर अतिशय चांगल्या पद्धतीने 44 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. आतापर्यंत चौथं षटक मार्गस्थ आहे. एकच चेंडू खेळून झालेला आहे. 44 धावा लागलेल्या असताना मात्र या 5 षटकामध्ये 68 धावांचा आतापर्यंतचा मोठा रेकॉर्ड या फणसपाड्याच्या मैदानावरचा आहे. त्या पलीकडे जाण्याची संधी आहे. यावेळेला स्लोवर गेन, गती रोखून ठेवली होती. चेंज ऑफ पेस आपण पाहिला मस्त. जेवढे व्हेरिएशन तुम्ही जास्त करतील ना तेवढे नक्कीच द्विधा मनस्थिती जरा बॅटरच्या मनामध्ये चालू असते आणि त्याचा फायदा नक्कीच गोलंदाजाच्या पक्षामध्ये येत असताना आपण पाहत असतो. दीपेश, यावेळेला दीपेशच्या बॅटमधून खेळलेला हा फटका सेफ झोन मध्ये जरूर गेला होता. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी पलटवार झालाय आणि 2 धावा सुद्धा या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट होत आहे. 2 धाव्याने स्कोरबोर्ड जातोय पुढे. 46 धावा. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. या 9 चेंडू मध्ये 20 ते 22 धावा नक्कीच येतील. 46 स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. यावेळी लोअर फुल टॉस अगदी पाहिलं होतं. थोडासा ललवा चेंडू दिला होता, मोहामध्ये पाडलं होतं. मात्र यावेळेला मिस होत आहेत बॅटर आणि एक निर्धाव चेंडूचे सांगता होते. एक चांगले व्हेरिएशनचा नमुना आपण दीपेशच्या माध्यमातून पाहतोय. बोटांची जादू आहे. बोटांनी अगदी चेंडू फिरवला जातोय, स्विंग केला जातोय, गती कमी केली जाते. हे सगळं बोटांनी सर्व करतायत दीपेश. यावेळेला सुद्धा आपण पाहतो उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू हाताळला होता. तितका चांगला फटका होता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये अनसक्सेसफुल ठरले होते. मात्र दुसरा अटेम्प्ट सक्सेसफुल होताना या ठिकाणी अप्रतिम झेल आणि संपतोय मिस्टर
अंकितचा खेळ. शिवशंभूचे वारस अभिनाथ करायचा नालाय एकमुखाने गरजू सारे जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय हर हर धन्यवाद. मयूर येत आहेत नवीन फलंदाज. आपण पाहतोय 3.5 षटकाचा खेळ झालेला आहे, म्हणजे चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. पहिलं षटक हाताळलं मंगेश यांनी 5 धावा खर्च केले, एक गडी महत्वाचा मात्र बाद केला. एक चांगलं षटक म्हणावं लागेल मंगेशचं. त्यानंतर स्वतः दीपेश आले, दीपेशने सुद्धा 10 धावा दिल्या, एक गडी गारद केला. त्यानंतर मात्र सतीश आले आणि सतीशच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या. तिथे कुठेतरी सूर हरवून बसले होते. आपण पाहिलं यावेळेला मात्र उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू जे सांगता होते. षटक क्रमांक 4 संपुष्टात येते दिपेश, आणि या चौथ्या षटकामध्ये 9 धावा दिपेशच्या आपण गोलंदाजीमध्ये पाहिल्या. आणि तब्बल 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड पाहतोय आपण 46 धावांवरती स्थिर होते. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल. खामलोली संघाकडून किती मजल मारेल हे मात्र 5व्या षटकामध्ये कळेल. तोपर्यंत देऊया एक डीजेला संधी. मधुनी खऱ्यात खळखळणारी नसा नसामध्ये शिवशांती अजून सळसळणारी मनात आमच्या सत्वाची रणभैरवी तुंबणारी अळसानी पाण्याची विजयी चमचमणारी. धन्यवाद डीजे. यावेळेला आपण पाहतोय 46 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 5वं षटक दुर्गेश. यावेळेला बॅटची कडा लागले, चेंडू जातो ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव मात्र पूर्ण करतायत. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल, 47 धावांवरती स्थिर होईल. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. मयूर जे नवीन बॅटर मैदानामध्ये आले होते ते मात्र यावेळेला स्ट्राईक एंड वरती असतील. मयूर स्वतः स्ट्राईक घेत आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला उंच प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र बॅट आणि बॉलचा संगम नाही. आज रुसवा आहे, रुसलेली आहे बॅट बॉलची, त्याच्यामुळे नक्कीच त्यांचा संगम होत नाही. हा खेळ चेंडू फळीचा आहे. आणि यावेळेला निर्धाव चेंडूचे सांगता होते. पुढचा चेंडू यावेळेला उंच प्रहार जरूर केलाय, मिस टाइम स्ट्रोक झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आणि यस सक्सेसफुल झेल. संपतोय मयूरचा खेळ. बारी फटका उमारे सोसल सारते सारस कर तमाशा उमारे सोसल झटका बारी फटका उमारे सोसल नीच तड़पते हाय नाच धन्यवाद डीजे. अजूनही 3 चेंडूचा खेळ पहिल्या इनिंग मधला बाकी आहे. 47 धावा. यावेळेला फुलटॉस चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला ऑन साइडला. त्या ठिकाणी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील. एक धाव मात्र पूर्ण करतायत. दुसरी धावासाठी पलटवार झाला होता. 2 धावा सुद्धा सक्सेसफुली पूर्ण होत आहेत. 49 धावा लावल्या जातात. बघा म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपण काय पाहतो तर 4 षटकामध्ये 40-45 धावा आलेल्या असतात आणि तदनंतर मात्र 5वं षटक खूप चांगलं हाताळलं जातंय. यावेळेला सुद्धा आपण तेच पाहतोय की असं वाटत असताना की जिथे 60+ स्कोर होऊ शकतो त्या ठिकाणी मात्र जेमतेम 50 धावा यावेळेला आपण पाहतोय. रनआउटच्या रूपामध्ये विकेटचं होतंय पतन. 2 धावा मात्र सक्सेसफुली पूर्ण केल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र या ठिकाणी गडी गारद झाले. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकतो की फेकी केल्यानंतर रनअप घेतला होता, त्यामुळे मात्र या ठिकाणी गडी बाद. 51 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. शेवटचा चेंडू असेल. 51 धावा आहे. 54 होणार. 54, 55, 56, 57 की स्थिर राहणार. काय नक्की घडेल, किती धावा या शेवटच्या चेंडूवरती काढल्या जातील. यावेळेला उंच प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. हा 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 चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर पुन्हा आतमध्ये येतोय. 2 धावा पूर्ण केल्या जाते. तिसरीचा
प्रयत्न केला होता मात्र माघारी धाडलंय. 2 धावा या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती कंप्लीट होत आहेत. 53 धावा आणि 54 धावांचं आव्हान खामलोली संघाने मात्र V24 संघासमोर ठेवले. V24च्या बाबतीत म्हणायचं झालं तर थोडंसं माफक आव्हान आहे, कारण दीपेश चालला तर नक्कीच ह्या धावा अगदी दीपेशसाठी खूप कमी आहेत. चार ते 5 बॅटर हे हार्ड हिटर बॅटर आहेत, चांगली फलंदाजी करतात, खूप मोठा अनुभव आहे. मात्र जमेच्या बाजू खामलोलीच्या बाजूने आपण सांगू शकतो की V24 हे पहिल्यांदाच खामलोली बरोबर सामोरे जात आहेत. त्याच्यामुळे त्यांचे गोलंदाज कसे आहेत हा अंदाज अजूनही V24ला नाहीये. त्यामुळे नक्कीच ही ग्रेट बॅटल आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतोय. जर आपण स्क्रीनवरती पाहिलं तर मंगेश म्हात्रे यांनी पहिलं षटक हाताळलं, 5च धावा दिल्या. त्यानंतर दीपेश आले, दीपेशने 2 षटकं जरूर हाताळले, 19 धावा दिल्या. सतीशच्या एका षटकामध्ये 22 धावा, या खूप महागड्या ठरल्या होत्या. थोडा विचार करण्यासारखा विषय होता नक्कीच. आणि त्यानंतर दुर्गेश अगदी शेवटचं षटक घेऊन आलं, महत्वाचं षटक, 7 धावा. पहिला गडी 5, दुसरा गडी 11, तिसरा 46, चौथा 47 आणि 5वा गडी 51 धावांवरती. 5 षटकामध्ये 7 एक्स्ट्रा धरून 53 धावा आपण स्कोरबोर्ड वरती पाहिल्या. चला टॉस साठी यायचं आहे. सत्यनारायण कोपरी आणि गासपाडा, कोपरी आणि गासपाडा. आणि येताना आपण विनंती असेल की फॉर्मॅलिटी आपण आधी कंप्लीट करा. टॉसला येण्यापूर्वी आपण हे जरूर आधी पूर्ण करून घ्या अशी आयोजकांची विनंती आहे. चला कुठे जाऊ नका, आपण पाहतोय आरुष 11 चषक 2026. घेऊया डीजे विश्रांती. आई माता ओम नमः शिवाय शिव शंभो. चला या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. दुसऱ्या इनिंग मध्ये टार्गेट आपण पाहिलं तर V24 संघासमोर 54 धावांचं आव्हान खामलोली संघाने ठेवलेलं आहे. हे 54 धावांचं आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहेत 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये, हार्दिक आणि अनिकेत. चला मॅच इज गोइंग ऑन. मॅच सुरू होते. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंग मधला. या ठिकाणी गोलंदाज कट, खूप मोठा आवाज, कट अँड टेकन, कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये पहिलाच विकेटचं पतन होते. एक मोठा आदरा आपण पाहतोय V24 संघाला. मिस्टर हार्दिक आउट होत आहेत. ते मात्र तंबूमध्ये येतील. दीपेश त्यावेळेला स्ट्राईक घेतील. तोपर्यंत देऊया डीजेला संदेश. कारल्याला येतंय ग आई तुझ्या डोंगराला येतंय ग. कारल्याला येतंय ग आई तुझ्या डोंगराला येतंय ग. कारल्याला येतंय ग आई तुझ्या डोंगराला येतंय ग. कारल्याला येतंय ग आई तुझ्या डोंगराला
यावेळेला आपण पहिल्याच चेंडूवरती एक मोठा हादरा V24 संघाला. महत्वाचा बॅटर हार्दिक बॅक टू डगआउट असताना यावेळेला दीपेश येत आहेत. बॅटची इनसाइड एज लागली जाते. एक धाव मात्र पूर्ण करतायत. 54 धावांचं मोठं आव्हान आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपण आपल्या परिसरातील एक गोड आवाज संदीप भोईर यांचा आवाज सुद्धा ऐकणार आहोत. अगदी सकाळपासून आपल्याशी ते जॉईंट होणार आहेत संदीप भोईर, द व्हॉइस ऑफ खार्डी. यावेळेला फुल टॉस चेंडू, चेंडूला पाठवलंय ऑन साइडला. मॅसिव्ह यूज अँड यूज षटकार 6 धावा. सारं भेटलंय माऊली नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. सारं भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. धन्यवाद अडिजई. एक उत्तुंग षटकार. यावेळेला पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट बॉलचा संगम नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. एक चांगला बॉल हाताळला जातोय. आपण पाहतो बॉलर आदेश. बघा अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल थोडीशी जागा बदलते, दिशा बदलते, आतमध्ये बॉल येतोय आणि त्यामुळेच नक्कीच मिस होत आहेत. अगदी 5 षटकांचा हा सामना आहे. 2 षटक पॉवर प्लेचे असणार आहेत. या पॉवर प्लेच्या षटकाचा मात्र पूर्ण फायदा उचलताना या इकडे पुन्हा पुन्हा कडक कडक. दिस इज नॉट ओनली शॉट, दिस वन इज द स्टेटमेंट ऑफ अनिकेत. चला लहान मुलं जे कॅमेरामॅनच्या जोडीला आहेत, तुम्ही त्याच्या पोटावर पाय नका देऊ बाळांनो. तुमचं उज्ज्वल भविष्य आहे. कॅमेरामॅन तिथे सज्ज आहे, तो त्याची कामगिरी करू शकतो. तुम्हाला जे काम दिले ते मात्र करा. आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. सर्व आमचे जे भविष्य आहेत, वैतरणाचे भविष्य ज्या लहान मुलांकडे आम्ही पाहतोय, नक्कीच तुम्हाला सुद्धा कॅमेऱ्यात दाखवलं जाईल. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता, अयशस्वी प्रयत्न होतोय. स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 4 चेंडूमध्ये 12 धावा अनिकेतच्या बॅटमधून येताना. तर दीपेश, आपण एक चेंडूचा सामना जरूर केला, 1 धाव दीपेशच्या बॅटमधून आलेली आपण पाहिले. 54 धावांचं टार्गेट असताना मात्र 13 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. जेवढी धावगती हवी आहे तेवढी मात्र या ठिकाणी राखताना V24 संघ. आता कमबॅक करायचं असेल खामलोली संघाला तर या ठिकाणी 2 ते 3 विकेट आणणे गरजेचं आहे. कारण एकदा विकेट जर आल्या तर नक्कीच प्रेशर थोडंसं वाढेल V24च्या बाजूने. V24 चंदनसार हा चंदनसार गटातील एक नावाजलेला संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. तर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू रुपेश आहेत सज्ज त्या ठिकाणी. यावेळेला बॅटची कडा, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र हिट लागला नाही. जर हिट लागला असता तर नक्कीच वेगळा निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकलो असतो. जसा चेंडू हातात आला तसाच अगदी स्टंपच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव जरूर या ठिकाणी पूर्ण होते. 1 धाव मिळते दीपेशला. या एका धावाने स्कोरबोर्ड 14 वरती जाऊन स्थिरावतोय. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला पुन्हा कडक कडक क्लास, अनिकेतचा क्लास, क्लासिक शॉट बाय अनिकेत. 6 धावा षटकार. पासूनच जिंदगी आमची सुरू. 20 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे. 54 धावांचं आव्हान पेलायचं आहे. या वेळेला मात्र चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी लॉंगांचा क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. बॅक टू दी डगआउट मिस्टर अनिकेत. अनिकेतच्या बॅटमधून आपण तब्बल या वेळेला पाहिले 3 षटकार आले होते. त्यानंतर मोठे मोठे प्रहार करण्याच्या नादामध्ये मात्र या ठिकाणी झेल देऊन बसले. अगदी सिंपल झेल आपण पाहिला लॉंग ऑनला. त्या ठिकाणी कुठलीही चुकी केली नाही क्षेत्ररक्षक. आणि यावेळेला बाद होत आहेत अनिकेत. तोपर्यंत ऐकूया आपण डीजेला.
DJ. यावेळेला आपण पाहतोय महेंद्र येत आहेत स्ट्राईक्स साठी. अगदी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना महेंद्र लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहतोय. अनिकेत यांचे खेळी संपुष्टात आल्यानंतर महेंद्र इन होत आहेत. रुपेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला एक तेरी तो एक मेरी. अनिकेतने जे केले होतं त्याच्याच पावलावर ते पाऊल टाकत मात्र महेंद्र सज्ज होते. मॅसिव्ह अँड ह्यूज 6 फ्रॉम महेंद्र DJ. धन्यवाद DJ. धन्यवाद. 86वा षटकार हा मात्र महेंद्रच्या बॅटमधून येताना आपण पाहतोय. यावेळेला इनसाइड एज लागले गेले. एक धाव मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र या ठिकाणी आपण सॉफ्ट सिग्नल आपण मात्र द्यायचं आहे पंचांनी. आउट असं सॉफ्ट सिग्नल आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. थोडस आपण पाहतोय एकाच कॅमेऱ्याने या संपूर्ण स्पर्धा कव्हर अप करताना. पंच या ठिकाणी येतील आहेत. ओके. अंपायर्स कॉल. अंपायरचं जे डिसिजन आहे ऑन फील्ड तेच डिसिजन मात्र यावेळेला पूर्ण केलं जाईल. महेंद्रचं या ठिकाणी पतन होतंय रनआउटच्या रूपाने. मात्र या ठिकाणी महेंद्र बॅक टू द डगआउट. एक मोठा जरूर षटकार आला होता. रुपेशच्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं आपण तर आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेले आहेत. 13 धावा मात्र या ठिकाणी जरूर खर्च केलेले आहेत. सव्वीस धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. 3 गडी या वेळेला गारद झाले आहेत. आपण जर करंट रन रेट पाहिलं तर 14.18चा आहे. 19 चेंडूमध्ये 28 धावांची अजूनही गरज आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. रुपेश यावेळेला कट करण्याचा प्रयत्न केला होता. दीपेश यांनी मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होते. षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 26. बघा दीपेशने पाहिलं कारण दीपेशच्या शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा 18 मध्ये आता बनवायच्या आहेत 28. या शक्य आहेत का की नाही, काय घडेल काय बिघडेल तोपर्यंत घेऊया एक डीजे ब्रेक. यावेळेला आपण पाहतोय दीपेश आणि दुर्गेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. आदर्श येत आहेत गोलंदाजी मार्क होती. पहिलं षटक आदर्शने हाताळलं होतं. 13 धावा दिल्या होत्या. 1 गडी जरूर मिळाला होता. दीपेश आणि मंगेश आहेत. माफ करा दीपेश आणि मंगेश. या वेळेला मात्र पाहतोय आपण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आदेशच्या गोलंदाजीला पहिल्याच गोलंदाजीमध्ये 13 धावा आल्या होत्या. रुपेशच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा 13 धाव्या आल्या होत्या. म्हणजे 26 धावा या 2 षटकांमध्ये आपण पाहिल्या. तिसरं षटक पुन्हा एकदा आदेश घेऊन येत आहेत. आपल्या षटकातील दुसरा चेंडू यावेळेला
कार्पेट पद्धतीने रोलिंग करत चेंडू चालला ऑन साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत पुढे सरसावतायत. एक धाव मात्र पूर्ण करतायत. या एका धाव्याने धावफलक 27 वरती अंकित होतोय. 16 चेंडू आणि 27 धावांची गरज. होऊ शकतात, मी करू शकतोय, ही ताकद माझ्यामध्ये आहे, कारण दीपेशचा अजून बल्ला चाललेला नाहीये. दीपेश थोडे अजून स्ट्रगल करतायत या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वाघोबा चषकामध्ये ज्याची बॅट तळपली होती 17 मध्ये 71, ज्याच्या बॅट मधून आलेल्या होत्या तोच दीपेश यावेळेला मात्र धावांसाठी थोडासा तरसतोय. यावेळेला चेंडूला उडवलंय, चेंडू जाईल डाऊन द ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. एक धाव मात्र पूर्ण करतायत. जरूर 3 धावा सेव्ह केलेल्या आहेत. टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करतायत खामलोलीचा संघ. बघा काय क्षेत्ररक्षण केले, बघा हाताने काम झालं नाही तर पायाचा आधार घेतला गेला आणि मात्र शरीराच्या माध्यमातून चेंडूला अडवण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. 3 धावा जरूर रोखल्या गेल्या आहेत. धावसंख्या 28 वरती स्थिर होते. पुन्हा एकदा मिस, निर्धाव. जेवढे चेंडू निर्धाव होतील ना तेवढं मात्र प्रेशर वाढेल V24 संघासमोर. कारण जसं शिरगाव संघाचं झालं होतं, स्कोर चांगला येत होता, 2 षटकामध्ये चांगला स्कोर झाला होता आणि तदनंतर मात्र 3 षटक मध्ये जास्तीत जास्त निर्धाव चेंडू हाताळले. यावेळेला भीमर मी अगदी म्हणणार होतो की कमीत कमी अवांतर धावा ह्या खामलोली संघाकडून येत असताना मात्र यावेळेला एक भीमर स्वरूपामध्ये 9 चेंडू हाताळला जातोय. 2 धावा मात्र पूर्ण, म्हणजे 2+1 3 धावा आणि त्याचबरोबर 3 हिट. टॉस साठी यायचं आहे. चला टॉस साठी आलेले मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करतोय की संजय केनी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. नो बॉल आहे, फ्री हिटचा इशारा सुद्धा दिला जातोय. कारण आपण पहिलं षटक पाहिलं आदेश तर एकही अवांतर धाव नव्हती. दुसरं षटक रुपेशचं पाहिलं त्याही षटकामध्ये एकही धाव अवांतर नाही. मात्र तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं प्रेशर असताना आणि व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये आदेशच्या हातातून चेंडू निघाला तो डायरेक्ट भीमर स्वरूपात. यावेळी चेंडूला आपटले, चेंडूला पाठवले, क्लास दाखवला. या ठिकाणी पाहतोय मंगेशचा क्लास, मंगेशच्या बॅट मधून येतोय. खणखणीत झणझणीत सणसणीत षटकार. सदतीस धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. बारा चेंडू आणि 17 धावांची गरज. 12 चेंडू आणि 17 धावा. बघा आपण ऑन स्क्रीन सुद्धा पाहतोय. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पहिलं षटक हे खामलोलीच्या बाजूने जाताना आपण पाहिलं. दुसरं षटक सुद्धा तर निखिल येत आहेत. यावेळेला बॅटची कडा लागलेला चेंडू हवेत आहे आणि हा 2 चान्स दिले होते, तदनंतर तिसरा चान्स दुसऱ्याकडे ढकलला होता. मी नाही तर तू तरी घे, आणि तो म्हणतो नाही रे बाबा माझ्याने पण होणार नाही. आयुष्यमान भव. दोघांकडून आशीर्वाद दिला जातोय. कोणाला? तोही दीपेशला. बघा आपण रिप्ले मध्ये पाहतोय. पहिला अटेम्प्ट झाला, दुसरा अटेम्प्ट झाला आणि तिसऱ्यामध्ये दुसऱ्याला संधी दिली होती. मात्र या वेळेला अगदी मोक्याच्या वेळेला चेंडू धरतीवरती विसावला. लोवर गेन टाकली होती. यावेळेला आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने समोरच्या दिशेने खेळून काढलेले एक धाव मात्र पूर्ण करतायत.
10 मध्ये 15 धावांची गरज. दहा मध्ये 15. निखिल आहेत गोलंदाज. यावेळेला दीपेशचा प्रहार झालाय. आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. आगाज आहे दीपेशचा. आवाज ऐकूया डीजेचा. आगीन गाडी बोलते लगीन गाडी गाडी चालली गो एका मंदी गाडी चालली गो एका मंदी आगीन गाडी बोलते लगीन गाडी गाडी चालली गो एका मंदी गाडी चालली गो एका मंदी आंब्याची तार कृष्णा मंदी पोरी ललते तर 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. 9 मध्ये बनवायचे आहेत 9. निखिल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र बॅटर बीट झाले. विकेट किपर सुद्धा बीट होत आहेत. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. 8 मध्ये आता मात्र बनवायचे आहेत 9. 8 चेंडू आणि 9 धावा. या वेळेला हेलिकॉप्टर. आहा हा अप्रतिम. काय फटका खेळलाय दीपेशच्या बॅट मधून येताना आपण पाहिला. खणखणीत झणझणीत षटकार. 6 धावा. काही हेलिकॉप्टर शॉट पद्धतीने खेळलेला हा षटकार. पुढचा चेंडू निखिल. यावेळेला चेंडूला पाठवलं ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण करतायत. एका धावेवरती समाधान मानतायत. आता मात्र स्कोरबोर्ड आपण पाहतोय पुढे जाताना. षटक क्रमांक 4 संपुष्टात येते. 6 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. 6 मध्ये 2. खूप सोपं आव्हान करून ठेवले. महत्वाचा निर्णायक षटक घेऊन कोण येईल तोपर्यंत ऐकूया आपण डीजेला. अगरत्न सारखी जतना केली, अगरत्न सारखी जतना केली, अग चिमणी माझी उडून. धन्यवाद धन्यवाद डीजे. आपण पाहतो जर लेखाजोखा पाहिला तर 7 तब्बल षटकार या इनिंग मध्ये आलेले आहेत. 7 षटकार आणि जवळजवळ 9 धावा फक्त धावून पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे जास्तीत जास्त षटकार मारून मॅचला जिंकवण्याचा प्रयत्न केला जातो V24. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट पद्धतीने लँडिंग अगदी 38 सर्कल मध्ये होताना 1 धाव मात्र पूर्ण केली गेली. दुसरीचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय आणि या ठिकाणी आजच्या दिवसातल्या फायनल मध्ये जाणारा पहिला संघ V24. वेल डन V24 अँड हार्ड लक खामलोली संघ. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. खेळ आपण चांगला सादर केला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपले सर्वांचं मी कौतुक करतोय आणि धन्यवाद व्यक्त करतोय. आणि पुढच्या फेरीसाठी मात्र आपण V24 संघाला देऊयात खूप खूप शुभेच्छा. मॅचचा जर आपण लेखाजोखा पाहिला तर 53 धावा झाल्या होत्या. 54 धावाचं मोठं आव्हान